कराडातली जी घटना जी घडली महिलेवर अत्याचार, तर त्याचबरोबर जी महिला ही आश्रम चालवते त्या महिलेनं त्या ठिकाणी दारूचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचबरोबर हनी ट्रॅपच्या वरवर सूचक केंद्र ती नाव नोंदवायची, तिचा एक साथीदार आहे. त्यांच्या मार्फत ती तिचं नाव नोंद करायची आणि अनेकांना तिनं कंटा घातला. यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, कोर्टातले वकील आहेत, अनेक लोकांना तिनं कंटा घातला आणि त्यातले काही ऑडिओ पण व्हायरल झाले. त्याबाबत काय सांगू? या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत. संबंधित महिलेला तिच्या साथीदाराला आपण अटक केलेली आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचे बाकी सगळे सीडीआर, अमुक तमुक, मोबाईल रेकॉर्डिंग, बँक अकाउंट ते जे काय असेल ती सगळ्याची चौकशी सुरू आहे. जे कोणी ह्याच्यामध्ये गुन्हा करायमध्ये सहभागी असतील ते किंवा जे कोणी ह्याचे जे ठरले असतील म्हणजे ते त्याला बळी पडले असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. ओके.